नमस्कार श्रोत्यो, मी धनश्री शेळके. आज मी तुमच्यासमोर सादर करत आहे दिवाकरांच्या नाट्यछटेपैकी सर्वात श्रेष्ठ मानली जाणारी आणि सामान्यांना भुलवणारी, एकाच वेळेस विलक्षण पटणारी, लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना समजणारी. दिवाकरांच्या या नाट्यछटेत महिनाभराची चिंगी आणि तिच्या लग्नाचे मनोराज्य रचणारी तिची आई आपल्याला पाहायला मिळेल. 100 वर्षापूर्वी स्त्रीच्या मनोविचारांचा मागोवा घेणारी ही नाट्यछटा मी तुमच्यासमोर सादर करत आहे. या नाट्यछटेचे शीर्षक आहे चिंगी महिन्याची झाली नाही तोच. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. लिंबोणीच्या झाडा मागे बाई. काळी आहे का म्हणावं मी? कशी गोरी गोरी पान आहे. अगं हो हो, आता आमच्या चिंगीला सरी करायची, बिंदल्या करायच्या, जमलंच तर वाळे साखळ्या सगळे दागिने करायचे. मग कसा शानदार परकर नेसायचा, पोलकं घालायचं आणि ठुमकत ठुमकत शाळेला जायचं. नाही हो, शहाणी होईल बब्बी माझी, मोठी मोठी बुकं वाचेल. मग महाराज शोनीच्या माझ्या लग्न. पण काय ग शोनी, तुला नवरा काळा हवाय की गोरा? काळा नाही ग बाई, माझ्या शोनूला की नाही कसा नक्षत्रासारखा, अगदी चित्रासारखा नवरा मिळेल हो. असं थाटाचं लग्न करन की ज्याचं नाव तेच. 1000 रुपये हुंडा देईन, 1000. आहात कुठे? ताशा चौघडा वाजंत्री, हो हो हो, बेंडवाजा सुद्धा लावायचा. वरात वरात पण निघेल म्हणावं. चंद्र